मित्रांनो, आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे, कारण खरीप हंगाम सुरू होण्याआधीच सरकार खत वितरणाच्या नियमामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे आणि याचा थेट परिणाम प्रत्येक शेतकऱ्यावर होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार अनुदानित खताचे वितरण आता फार्मर आयडीच्या आधारे करण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ॲग्रीस्टॅग प्रणाली अंतर्गत तयार होणारा हा फार्मर आयडी शेतकऱ्यांची डिजिटल ओळख म्हणून वापरला जाणार आहे. यामुळे खत घेताना शेतकऱ्यांची नोंद डिजिटल पद्धतीने होईल. याचा सरळ अर्थ असा की भविष्यात खत घेण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा डिजिटल पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा डेटा व्यवस्थित नोंदलेला आहे त्यांना योग्य प्रमाणात आणि वेळेत खत मिळण्याची शक्यता वाढेल. पण यामध्ये एक मोठा बदल म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना अडचणी येऊ शकतात. ही शक्यता नाकारता येत नाही. सध्या हा पूर्णपणे पायलट स्तरावरचा प्रयोग असल्याची माहिती आहे. अजून सर्व राज्यामध्ये किंवा सर्व जिल्ह्यामध्ये हा नियम लागू झालेला नाही. अनेक शेतकऱ्याचे फार्मर आयडी अद्याप तयार नाहीत किंवा प्रक्रियेत आहेत. त्यामुळे तात्काळ सर्वत्र बंधनकारक होईलच असे स्पष्टपणे सांगता येत नाही. खत वितरणात पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा, काळाबाजार आणि साठेबाजी कमी होण्याची शक्यता, पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची संधी, सरकारकडे अचूक डेटा उपलब्ध होईल. तोटे: फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना अडचणी, तांत्रिक अडचणीमुळे विलंब होऊ शकतो. ग्रामीण भागात डिजिटल सिस्टमची मर्यादा, सुरुवातीला गोंधळ निर्माण होण्याची शक्यता. मित्रांनो, हा निर्णय भविष्यातील डिजिटल शेती व्यवस्थेकडे टाकलेलं एक मोठं पाऊल ठरू शकतं. पण त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हेच खरे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तयार आहे का याची खात्री करून घेणं फायद्याचं ठरेल. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जोडलेले रहा. धन्यवाद.